पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर ॲपे रिक्षा टेम्पो चालक मालक संघटना व राजमाता अहिल्यादेवी होळकर धनगर समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे। या उत्सवामध्ये प्रतिमेचे पूजन, त्याच पद्धतीने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शुगर तपासणी यामध्ये घेतलेलं आहे। त्याच पद्धतीनं बाईक रॅली आणि भगवान महाराज ओकरे यांचं कीर्तन या ठिकाणी घेतलेलं आहे, तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जे 300 वर्ष पूर्वी जे काय आज आपल्याला जे इतिहास त्यांचा आहे, त्यामध्ये राजमातांचं वयाच्या 8व्या वर्षी मल्हारराव होळकर ज्यावेळेस चौंडी या गावी आले, त्यावेळेस त्यांचं लक्ष राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावर गेलं आणि त्यावेळेस त्यांचे चिरंजीव खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्याच्यानंतरनं 1954 साली खंडेरावांच्या निधनानंतर सती जाण्याची जी प्रथा होती, या प्रथेमध्ये अहिल्यादेवी होळकरांना मल्हारराव होळकर सासऱ्यांनी त्यांना सती जाऊन दिलं नाही व राज्यकारभार करण्यासाठी त्यांना पुढे संधी दिली आणि त्या संधीचं सोनं राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं। त्यामध्ये त्यांनी जे इंग्रजांनी, ज्या मोगलांनी ज्या आपल्या भारतातील जे मंदिरं असतील, घाट असतील, ज्याचं नेस्तनाबूत केलं होतं, त्याचं पुनर्वसन करून चांगल्या पद्धतीचे घाट, मंदिरं हे आज जे बांधलेले आहेत, जे आज जे भारतात आपल्याला जी मंदिरं पाहायला मिळतात, काशी विश्वेश्वर असेल, काशीचं असेल, असे वेगवेगळे प्रत्येक जिथं जिथं जाल तिथं जी मंदिरं दिसतील, घाट दिसतील, हे सर्व अहिल्यादेवी होळकरांनी बांधलं। त्याच पद्धतीने त्या धार्मिक पण नव्हत्या, त्या रणरागिणी होत्या। त्यांनी युद्धात पण आपल्या सैन्यामध्ये महिलांना, पुरुषांना घेऊन युद्धनीती शिकली आणि त्या पद्धतीनं त्यांनी राज्य पण केलं आणि या करत असताना त्यांनी रोजगार पण या मंदिरं बांधण्यासाठी, घाट बांधण्यासाठी लोकांना उपलब्ध करून दिला। स्वतःचे तिजोरी मोकळी करून सगळ्यांसाठी केलं। अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जन्म उत्सव आहे, त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे। राजमाता अहिल्यादेवी यांची 300वी जयंती या ठिकाणी साजरी होते। आज आम्हाला समाजात एवढा आनंद सर्व ठिकाणी होत आहे। प्रत्येक ग्रामीण भागात आज मालदेव या ठिकाणी आम्ही काल कार्यक्रम झाला, शेवटी आज जावलीमध्ये आहे। प्रत्येक ज्या ठिकाणी जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आमच्या अहिल्यादेवीची किंवा धनगर समाजाची जी लोक आहेत त्या ठिकाणी त्या जयंतीचं पूर्ण सर्व समाज बांधव एकत्र येऊन ते कार्यक्रम करत असतात। अहिल्यादेवींचा इतिहास फार मोठा, म्हणजे एक त्यांनी इतिहास रचलेला आहे, तो काही सांगायला आता सांगण्यात का आपल्या काय एवढं नाही, पण तो त्याचा आदर्श घेऊन आम्ही आज दिवसभरात सकाळी अहिल्यादेवींचं प्रतिमेचं पूजन केलं या ठिकाणी। त्यानंतर आता रक्तदान शिबिर वगैरे आम्ही या ठिकाणी केलं, मधुमेहाचं केलं, किंवा दुपारी 3 नंतर आमची या ठिकाणी भव्य मोठी रॅली जे आमच्या इथून निघणार आहे ते पोहे नाका ते इथं परत रॅली निघून संध्याकाळी या ठिकाणी परत संध्याकाळी 5:30 वाजता भगवान कोकरे महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी आहे। किंवा दुसरं आणखी या ठिकाणी 10वी व 12वी जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचाही आम्ही या समाजाच्या वतीने या ठिकाणी बक्षीस समारंभ ठेवला आहे। या सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि अशीच आम्ही यापुढे सुद्धा जयंती पूर्णपणे जोशात ताकदीने करू हे असं 299व्या राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सर्व सातारवासियांना मानाचा जय मल्हार। आज 299व्या जयंतीचे औचित्य साधून सातारा येथे चांदणी चौक येथे जयंतीचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मुलांचे सत्कार संध्याकाळी आयोजित केलेले आहेत। बाईक रॅली आहे, तरी सातारवासियातील सर्व समाज बांधवांनी बाईक रॅली असेल, संध्याकाळी प्रबोधन शिबिर आहे, त्याच्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय माता।